विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करू. तर आपल्या अभ्यासक्रमामधील चौथा प्रकरण आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. तर याआधी आपण 3 प्रकरणं अभ्यासलेलं आहे. त्यात पहिला सहकारी संस्थेचे संघटन, दुसरा सहकारी संस्थेच्या सचिवाचे पत्रव्यवहार, तिसरा सहकार आयुक्त व निबंधक, आता यानंतर आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करू. 1960चा सहकार कायदा. तर या कायद्यानुसार सहकारी संस्थांना भांडवल उभारणी करावी लागतं. तसेच या कायद्यानुसार सहकारी संस्थांना सभा घ्याव्या लागतात. म्हणजेच या प्रकरणात आपण सहकारी संस्था भांडवल उभारणी कशा करतात हा एक भाग, त्यानंतर सहकारी संस्थेत सभा कशा घेतल्या जातात आणि सभा ह्या कोणत्या असतात याची माहिती आपण एकंदरीत या चौथ्या प्रकरणाद्वारे अभ्यासणार आहोत. तर महाराष्ट्र राज्य सरकारने 1960मध्ये स्वतःच्या राज्यासाठी सहकार कायदा अस्तित्वात आणला. हा महाराष्ट्र सरकारचा किंवा महाराष्ट्र राज्याचा पहिला सहकार कायदा म्हणून ओळखला जातो. तो 1960 या नावाने महाराष्ट्र राज्याचा हा पहिला सहकार कायदा. आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यात 1960मध्ये सहकार कायदा अस्तित्वात आणला. आता त्यापूर्वीपासून महाराष्ट्र राज्यात किंवा संपूर्ण आपल्या भारतात सहकारी संस्थांच्या स्थापनेला किंवा सहकारी चळवळीला सुरुवात झाली होते. म्हणून 1960 पूर्वी आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये सहकाराच्या संदर्भात कायदे केले होते का, यासाठी आपण असं थोडक्यात पूर्व इतिहास समजावून घ्यावा लागेल. म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या 1960 पूर्वीची पार्श्वभूमी. आता वास्तविक भारतात सहकारी चळवळीला सुरुवात झाली आणि सहकारी संस्थांचा किंवा सहकारी संस्थांचा देखील उगम तत्पूर्वी झालेला आहे. 1904मध्ये भारत सरकारने भारतात पहिला सहकारी पतसंस्था कायदा अस्तित्वात आणला आणि या कायद्याने 1904च्या पतसंस्था कायद्याने भारतात सहकारी चळवळीला सुरुवात झाली. हा भारत सरकारचा पहिला सहकारी पतसंस्था कायदा म्हणून ओळखला जातो. भारतातील सहकारी चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची निर्मितीतून झालेली आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण ज्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या प्रांतिक सरकारने देखील सहकारी संस्था स्थापनेसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. यातूनच त्याचवेळी मद्रास प्रांतिक सरकारने 1882 साली राज्यातील शेतीसाठी सहकारी बँक स्थापन करण्याच्या विचाराने अभ्यास करण्यासाठी
सर फेडरिक निकोल्सन यांना युरोपला पाठवले. कारण आपण मागच्या वर्षी इयत्ता 11वीमध्ये सहकारी चळवळीचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. मग सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासताना जगातील सहकारी चळवळ, भारतातील सहकारी चळवळ आणि वेगवेगळ्या देशातील सहकारी चळवळीचा आपण अभ्यास केलेला आहे. जगात सहकारी चळवळीला सुरुवात युरोपियन राष्ट्रांमध्ये झालेला आहे. म्हणून आपल्या मद्रास सरकारने सर फेडरिक निकोल्सन यांना युरोपला पाठवले. 1899 सर फेडरिक निकोल्सन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रापायझन पद्धतीच्या ग्रामीण सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी आपल्या अहवालात शिफारस केली. कारण जगात सहकारी चळवळीला सुरुवात युरोपियन राष्ट्रांमध्ये झालेला आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये झालेला आहे. तर याची कल्पना आपणास आहे, कारण मागच्या वर्षी आपण पाहिलेला आहे. मग याच काळात ड्युपोर्निक्स यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण बँका स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सन 1900 सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या सोसायट्यांचा अभ्यास करून सहकारी सोसायट्यांसाठी योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली आणि त्यानंतर डेझिल इवेस्टिन यांनी 23 ऑक्टोबर 1903 सहकारी कायद्यांचा मसुदा तयार केला आणि सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतसंस्थांचा कायदा 1904 भारतात अस्तित्वात आला. हा भारत सरकारने संमत केलेला पहिला कायदा म्हणून ओळखतात आणि या कायद्याने भारतात सहकारी चळवळीला सुरुवात झाली. आणि हा पहिला कायदा पतसंस्था कायदा म्हणून तयार केला गेला आणि या कायद्याने भारतात केवळ पतसंस्था स्थापन होऊ लागल्या. आता त्यानंतरचा काळ जर पाहिलात तर या कायद्यामध्ये म्हणजेच 1904च्या कायद्यामध्ये अनेक दोष दिसू लागले. म्हणून पुन्हा आपल्या भारत सरकारने म्हणजेच तत्कालीन ब्रिटिश सरकारने या 1904च्या कायद्यातील उणिवा दूर सारण्यासाठी 1912 पुन्हा दुसरा सहकारी कायदा अस्तित्वात आणला किंवा दुसरा म्हणजेच सहकारी संस्था कायदा संमत केला. हा भारत सरकारचा दुसरा सहकारी संस्था कायदा म्हणून ओळखला जातो आणि या कायद्याच्या नावावरून 1912चा सहकारी संस्था कायदा म्हणून या ठिकाणी ओळखू लागले. आणि 1904च्या कायद्यातील तरतुदींमध्ये दुरुस्त करून हा 1912चा कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याने सर्वच क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मुभा म्हणजेच स्वातंत्र्य देण्यात आला. जसं 1904चा कायदा पतसंस्था कायदा म्हणून ओळखत होते आणि 1904च्या कायद्याने केवळ पतसंस्थाच स्थापन होत होते, परंतु 1912च्या कायद्याने सर्वच क्षेत्रात सहकारी संस्था स्थापनेस स्वातंत्र्य किंवा मुभा देण्यात आला. हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य 1912च्या कायद्याच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. आता 1912च्या ह्या कायद्याने
एक सर्वच क्षेत्रात सहकारी संस्थेच्या स्थापनेला मुभा दिल्याने सहकारी संस्थांची संख्यात्मक वाढ भारतात मोठ्या प्रमाणात झाली. मग ही उणीव लक्षात घेऊन म्हणजेच संख्यात्मक वाढ गुणात्मक वाढ नाही, म्हणजेच दर्जेदार अर्थक्षम सहकारी संस्था निर्माण होऊ शकल्या नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था भारतात निघाल्या, म्हणजेच संख्यात्मक वाढ झाली, गुणात्मक दर्जा मात्र सहकारी चळवळीत राहिली नाही. म्हणून भारत सरकारने संपूर्ण भारतातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणे हे केवळ केंद्र सरकारला शक्य होत नाही. म्हणून केंद्र सरकारने पुन्हा तिसऱ्यांदा सहकार कायदा अस्तित्वात आणला, तो 1919. आता या कायद्याचं नाव आहे 1919चा सुधारणा कायदा. आता या कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. म्हणजेच केंद्राने आपली जबाबदारी राज्य सरकारवर या ठिकाणी ढकलून, म्हणजेच राज्य सरकारकडे वर्ग करून राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावेत आणि सहकारी चळवळीच्या विकासाकडे लक्ष ठेवावा, सहकारी संस्थांच्या स्थापनेला प्रोत्साहन द्यावा, म्हणून केंद्राकडून सहकाराविषयी राज्यांकडे वर्ग करण्यात आला. हा 1919च्या सुधारणा कायद्याने. मग सहकाराविषयी राज्य सरकारकडे आल्यानंतर भारतातील सुरुवातीच्या काळात तेव्हा प्रांत होते, प्रांतिक सरकार. मग सहकाराविषयी प्रांतिक सरकारच्या कक्षेत आल्यानंतर आपल्या मुंबई सुरुवातीला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखत नव्हते, मुंबई प्रांत म्हणून ओळखत होते. मग आपल्या मुंबई सरकारने मुंबई प्रांताकरिता मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा अस्तित्वात आणला. आता तत्पूर्वी 1919लाच मद्रास प्रांतिक सरकारने किंवा वेगवेगळ्या प्रांताने सहकार कायदे भारतात अस्तित्वात आणले होते. परंतु आपण महाराष्ट्र सहकार कायदा 1960कडे जात असताना आपणास महाराष्ट्र राज्यातील ह्या सहकार कायद्यांचा अभ्यास करणं किंवा पार्श्वभूमी समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणून मुंबई सहकारी कायदा 1925 हा 1925मध्ये आपल्या मुंबई प्रांतिक सरकारने अस्तित्वात आणला आणि या कायद्यात देखील बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यातील तरतुदी अपुऱ्या व अयोग्य वाटू लागल्या. त्यामुळे 1925 ते 1960 या काळात या कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्याही केल्या गेल्या. मग परिपूर्ण अशा कायद्याची आवश्यकता भासू लागल्याने भारत सरकारने सन 1956मध्ये एक समिती नेमली व मुंबई सरकारने ही श्री G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समितीची स्थापना या ठिकाणी समिती नेमली. या दोन्ही समितींचा अहवाल आणि शिफारसी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदे मंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960मध्ये मंजूर केले आणि 1961 साली महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांनी त्यास मंजुरी मिळाली व 26 जानेवारी 1962 या दिवसापासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात सुरुवात झाली. म्हणून हा कायदा 1960मध्ये पास झाला. हा कायदा 1960मध्ये पास झाला म्हणून तो महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 या नावाने ओळखला जातो. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्र राज्यात 1960मध्ये अस्तित्वात आलेला कायदा, त्याची पार्श्वभूमी, हा कायदा
कशा पद्धतीने अस्तित्वात आला, तत्पूर्वीचा जो काही इतिहास आहे आपल्या भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील, हे याद्वारे आपणास या ठिकाणी लक्षात येईल. आता 1960च्या त्यानंतरचा जरी पाहिला, 1960च्या सहकार कायद्यात आजपर्यंत अनेक दुरुस्त्याही झालेल्या आहेत आणि 1960च्या सहकारी संस्थांच्या कायद्यात अलीकडच्या काळात 97व्या घटना दुरुस्ती झाली. अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013मध्ये काही नवीन दुरुस्त्याही सुचवल्या आहेत. ही आपणास या ठिकाणी माहिती असणं अत्यावश्यक आहे. आणि अलीकडच्या काळात तर आपल्या केंद्र सरकारने केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालयाची देखील निर्मिती केलेली आहे. मागच्या 2-4 महिन्यामध्ये याची देखील कल्पना आपणास असणं अत्यावश्यक आहे. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची जी की ही पार्श्वभूमी आहे, म्हणजेच महाराष्ट्रात 1960मध्ये सहकार कायदा अस्तित्वात येण्याआधी भारत सरकारने केलेला 1904चा कायदा, त्यानंतर भारत सरकारने केलेला 1912चा कायदा, त्यानंतर 1919चा सुधारणा कायदा, त्यानंतर आपल्या मुंबई प्रांतिक सरकारने केलेला 1925चा कायदा आणि 1925 नंतर आपल्या महाराष्ट्र सरकारने 1960मध्ये केलेला हा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा होय. तर या या चालू प्रकरणामध्ये आपण तर 1960च्या सहकार कायद्यातील सहकारी संस्थांची भांडवल उभारणी आणि सहकारी संस्थांच्या सभा ह्या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण ह्या 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार आपण अभ्यासणार आहोत. तर आज आपण येथेच थांबू. धन्यवाद.